नमस्कार प्रेक्षकांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. नागराज आता चांगलाच अडकलाय. इकडे आड आणि तिकडे विहीर असं झालंय त्याचं. महिपतने पण नागराजला चांगलंच घाबरवून ठेवलंय आणि इकडे रविराजला पण बाबूचं सत्य कळाल्यानंतर तो नागराजवर खूपच चिडतो. त्याला विचारतो, तुझा अजूनही संबंध आहे का महिपतसोबत? त्यामुळे तो दोन्ही बाजूंनी चांगलाच अडकलाय. मग प्रतिमा पण नागराजला चांगलाच दम देते. म्हणते, रात्री जर कुणाला न सांगता घराबाहेर जर गेला तर परत दुसऱ्या दिवशी घरी यायची काहीही गरज नाही. हे ऐकून तो अजूनच घाबरतो. तरी तो बाहेर जातोच आणि हे सुमन त्याला विचारते. म्हणते, एवढं सगळं होऊनही तुम्ही परत रात्रभर बाहेर गेला होतात? महिपतलाच भेटायला गेला होतात का? नागराज सुमनवर चांगलाच चिडतो आणि तिच्याकडे रागानेच बघत असतो. इकडे सायलीच्या डोक्यातून काय ॲक्सिडेंटचे विचार जात नसतात. ती अर्जुनला म्हणते, त्या ट्रकचा कोणीतरी मालक तर असेल ना? पण अर्जुन तिला म्हणतो, आता 22 वर्षानंतर तुला काय इन्क्वायरी करायची आहे? पण सायलीला वाटत असतं की त्यावेळेस पोलिसांना जे पुरावे मिळाले नाही ते आत्ता मिळू शकतात. कारण आत्ता बाबूमुळे त्यांना बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. मग अर्जुनलाही सायलीचं म्हणणं पटतं. तो म्हणतो, बरोबर आहे. ट्रकचा मालक भेटल्यावर आपल्याला सुपारी देणाऱ्या माणसापर्यंत नक्कीच पोहोचता येईल. मग आता हे दोघे एका नव्या दिशेने तपास करायचा विचार करताय. पण बाबूने यांना सांगितलं की ॲक्सिडेंटची सुपारी देणारा कुणीतरी किल्लेदारच होता. तरी यांना अजूनपर्यंत नागराजला थेट विचारलेलं नाही. तुम्हाला काय वाटते? आणि यांचा तपास आता नागराजपर्यंत येऊन पोहोचेल का? हा खरंच बघण्यासारखं असेल. तर असेच प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.